स्टार खेळाडू पाहायला मिळतील. सामना भरपूर चांगला रंगेल. सामना कोण जिंकेल आणि या सामन्यासाठी येतात मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो मी आमचे मित्र आशिष मात्रे यांना. थँक्यू. बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. नरेंद्र भाऊ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. सुलतान कारण आपल्याला देखील बॅटिंग करायची सेकंड इनिंग मध्ये आणि सलामीची जोडी पाठवायची. अमोल पराड त्यानंतर सचिन पाटील असतील, सागर पाटील आपण पाहायला मिळतील, योगेश म्हात्रे, निलेश जाधव असतील नेक्शन मध्ये आणि त्याचबरोबर हरीश म्हात्रे. संघ भरपूर चांगला आहे. चला लगेच पोसा मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी शुभम तरे देखील नेक्शन मध्ये असतील आणि मॅच जबरदस्त सुरू होईल येथील कमेंट्री बॉक्स मध्ये आशिष म्हात्रे. थँक्यू. चला सामना सुरू करायचा लगेचच. चला रिक्षा आपण लगेचच. चला आउटफील्ड अंपायर आपण लगेच पाठवा. चला लेग अंपायर आपण पाठवायचं लगेच. गोविंदा आपण जा. गोविंदला आपण बघू शकाल आउटफील्ड अंपायर. अभि आणि गोविंद मेगा फायनल साठी सोनम प्रमोदजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये मेगा फायनलची लढत LNT खोणी बनाम सुरभी 11 या टीम मध्ये. पहिलाच बॉल मेगा फायनलचा बॉल हवेमध्ये झेलची संधी आणि इथे कॅच ड्रॉप. सागर पाटीलला इथे जीवदान दिलं जाते. आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद सागरला प्राप्त झालाय. जॉन्टी यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. खूप चांगली कामगिरी सकाळपासून या स्पर्धेला सपोर्ट त्यांचा राहिलाय. प्रमोदजी पाटील आणि पंकज कापडे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये तोच फिल्डर आलाय. डायरेक्ट हिट. इथे फलंदाज बाद शुभम तरे बॅक टू डग आउट. पहिला धक्का. तर चला कॅमेरामॅन आपण सत्कार इथे कव्हर करायचा आहे. जॉन्टी भाई यांचा शुभ सन्मान प्रमोदजी पाटील आणि पंकजजी कापडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेसाठी प्रमुख भूमिका त्यांची राहिली आहे. सपोर्ट खूप चांगला राहिला आहे आणि मेगा फायनलची लढत इथे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मेगा फायनलची लढत LNT खोणी वर्सेस आपण बघू शकाल सुरभी 11. पंकज कापडे यांचा संघ आपण पाहतो मेगा फायनल मध्ये झुंज देत असताना LNT खोणी समोर. खोलवट टप्प्याचा बॉल स्विंग का सुलतान स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये बॉल अडवला जातोय. येतोय आणखीन एक डॉट बॉल. धापलकावरती टोटल 1 गडी बाद 1. सुलतान खान स्विंग का सुलतान म्हणून सुद्धा ओळखला जातो. यावेळेस जबरदस्त फटका. मिनी हेलिकॉप्टर आपण पाहिला. या बॉल वरती येते फक्त सिंगल. धावफलक 1 ने पुढे जातोय. दोन्ही आकड्यावरती काही सुरुवात केली मेगा फायनल मध्ये सुलताननं. मोठ्या मॅचचा मोठा प्लेयर आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये सुलतान खान स्विंग का सुलतान 10 स्पोर्टचे ओनर आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती आपण बघू शकाल. यावेळेस बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. विकेटची संधी. झेल टिपलाय. अजून एक धक्का LNT खोणी टीमला.
अमोल बॅक टू पवेलियन. सुलतान खान मेगा फायनलच्या लढत मध्ये काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी. मोठ्या मॅचचा मोठा प्लेयर कशासाठी त्याला म्हटलं जातं तेच दाखवत असताना मेगा फायनलच्या लढतीमध्ये LNT कोहलीनं आतापर्यंत खूप चांगला खेळ दाखवला. मात्र आता मेगा फायनल मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये थोडासा बॅकफुटला आपण बघू शकाल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. योगेश म्हात्रे मॅन फ्रॉम म्हात्रेपाडा. म्हात्रेपाड्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मलंगड विभागातील एकमेव प्लेयर त्याच्या नावावरती 4 व्हीलर कार आहे. तो फलंदाजीसाठी सज्ज होता. या बॉलवरती येते सिंगल. एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 2 गडी बाद 3. दुसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्गावरती बाबू आलाय. 3 षटकांची मॅच पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी सुलताननं दाखवली आहे. फुलर लेनचा बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. डीप मधनं फिल्डर येत आहेत. काय जबरदस्त फिल्डिंग मार्कची आपण पाहतोय. मार्कनं अप्रतिम फिल्डिंग दाखवली आहे. या बॉलवरती येत आहेत 2 धावफलक पुढे जाईल. 5 या आकड्यावरती मेगा फायनलची लढत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी शांतता आपण ठेवा प्लीज. यावेळेस समोर उडवलाय बॉल हवेमध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. योगेश म्हात्रे भुगेच्या बॅटवरनं हा षटकार. धापलकावरती 6 ने पुढे जाईल. धापलकावरती टोटल 11. मलंगड विभागातील एकमेव प्लेयर त्याच्या नावावरती 4 व्हीलर कार आहे जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पेटलाय. अजून एक तडाखा. बॉल काऊ कॉर्नरला फ्लाय झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार हिट. छेरन काय जबरदस्त फलंदाजी होते. योगेश म्हात्रे उर्फ भुग्या मॅन फ्रॉम म्हात्रेपाडा. जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅट मधनं येत आहेत. यावेळेस चांगला बॉल. 22च्या माध्यमातून 1 धाव येते. 1 धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 18 या आकड्यावरती. बाबू थोडासा प्रेशर मध्ये या. इथनं प्रेशर रिलीज करावा लागेल. यावेळी दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. धावशीची संधी नाही आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. वाईट +2 अशा 3 धावा या बॉल वरती येत आहेत. खराब क्रिकेट. धावा बनत नव्हत्या मात्र इथे धावा लुटल्या जात आहेत. सुरभी 11च्या माध्यमातून 3 धावा या बॉल वरती आल्या. धापलकावरती टोटल 21. अद्याप या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकर वरती सागर पाटील मॅन फ्रॉम उसाटणे. कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. मिनी हेलिकॉप्टर आपण पाहिला. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धापलकावरती टोटल 23. यावेळेस जबरदस्त हिट. उडवला बॉल जाईल लॉंग ऑनला बीट करत असताना
अप्रतिम झेल टिपलाय, काही जबरदस्त झेल. शेवटच्या मोमेंटला असं वाटलं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लाय होईल, मात्र चांगला झेल कमलनं टिपलाय. मेगा फायनलच्या लढतीमध्ये अशा प्रकारच्या झेल जर तुम्ही जिंकला टिपला तर इथनं नक्कीच मॅच मध्ये कमबॅक तुम्ही करू शकता. काय जबरदस्त झेल कमलला आपण बघू शकाल. डीप मिड विकेटला त्याला तैनात केला गेला होता आणि त्याच्या माध्यमातून हा झेल टिपलाय. सागरला परतावा लागेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. हरेश म्हात्रे, मॅन फ्रॉम चिंचवली. यावेळेस चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय. गोलंदाजी मार्क वरती मार्कने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. चला पंच आपण जास्त वेळ देऊ नका, कारण मेगा फायनलची लढत आहे. बॅड लाईट मध्ये आपल्याला सामना खेळवायचा नाही आहे. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. धपलकावरती टोटल 23. चांगला चेंडू पडल्यानंतर अतिशय वलन प्राप्त करतोय. पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. दापलकावरती टोटल 24. ऑफ कटरचा वापर केलाय. यावेळेस आपण बघू शकाल गोलंदाज मार्क ना यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेनं. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दापलकावरती टोटल 28. अमोल फराडच्या माध्यमातून हा बांधला गेलेला संघ आपण पाहतोय. LNT खोनी खूप चांगला केली या स्पर्धेमध्ये राहिला. इथे चांगला फटका डीप मधनं फिल्डर येत आहे. झेल टिपलाय. अजून एक धक्का LNT खोनीला. योगेश मात्र बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज आपण बघू शकाल. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला योगेश बाजाला. त्याच्यानंतर सचिन पाटील, मॅन फ्रॉम नेवालीचा हा बायकर मॅन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अध्यक्ष चषकामध्ये अप्रतिम कामगिरी त्याची राहिली आणि बाईकचा मानकरी ठरला. धावफलकावरती टोटल 28. यावेळेस दिशा खराब आहे. वाढ बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. धावफलक 1 ने वाढेल. 29-29. सचिनचा विचार जर केला आताच त्याची एंगेजमेंट झाली आहे. त्याच्यासाठी शुभेच्छा आल्या आहेत आमच्या आयोजकांकडनं. A1 जोडी पंकज कापडे आणि प्रमोदजी पाटील यांच्याकडनं. बॉल उडवलाय लांगोडला. सचिनच्या बॅटमधनं हा दमदार हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. पॅव्हिलियन सेट आपण बघू शकाल. सचिन पाटील जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसा धावा स्कोर कार्ड वरती येत आहे. षटकार आलाय. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये झेलची संधी नाही आहे. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न. तिसरी धावेचा प्रयत्न जरूर केलाय.
आणि इथे 3 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग. जेव्हा जेव्हा हरेश क्रीज वरती असतो तेव्हा तेव्हा या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आणि इथे सहजरित्या सचिनला अक्षरशः पळवलाय त्यानं मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. धावफलकावरती टोटल 38. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पूर्वार जातील. स्ट्रायकरवरती हरीश मात्र मॅन फ्रॉम चिंचिवली. हरीशला आपण पाहतोय. उडवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमणारी चरण. एका सत्राचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 44 आणि उत्तरार्धामध्ये गरज आहे सुरभी 11 या टीमला 45 धावेची. अठरा मध्ये बनवायच्या 45. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. अर्जुन आणि सुलतानी जोडी. गोलंदाजी मार्कवरती योगेश. मलंगड एक्सप्रेस. पहिलाच बॉल सुरेख फेकला. अप्रतिम गोलंदाजी. आता 17 मध्ये 45 बनवायचे आहेत. स्ट्रायकरवरती अर्जुन ला आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका अलॉन द कार्पेट लॉंगॉपला फिल्डर डीप मध्ये तैनात केला गेलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. आता 16 मध्ये 44 धावेची गरज आहे. योगेश मात्रे मलंगड एक्सप्रेस या नावानं सातत्यानं त्याला ओळखला जातोय आणि तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत टीम LNT खोनीला. निलेश जाधव मास्टर माइंड विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल. इथे दिशा बघावी लागेल. दिशा कराव्या. पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. धावफलकावरती टोटल 2. यावेळेस उडवलाय बॉल हवेमध्ये. जवळपास क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. सागर पाटीलनं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवलंय. या बॉलवरती 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 4 या आकड्यावरती. सर्कल पाबंदीचं षटक आहे. यावेळेस उडवलाय लॉंग ऑनला. सुलतान खानच्या माध्यमातून बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय.
इथे अजून एक चांगला फटका सुलताननं सजवलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय. धापलकावरती टोटल 2 ने वाढेल 10 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधला. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू 35 धावेची गरज आहे सुरभी 11 या टीमला. अप्रतिम स्पर्धा आपण पाहिली पूर्ण दिवसभरामध्ये. सोनम प्रमोदजी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भरवली गेलेली स्पर्धा आपण पाहतोय. चांगला फटका डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात सागर. चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केल्या जात आहेत. एका षटकाचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 12. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. जबरदस्त कॅमेरा वर्क आपण बघू शकाल MTCच्या माध्यमातून. पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्यावरती कॉन्सन्ट्रेट केला गेला कॅमेरा. आज 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती आणि या जयंती निमित्तानं महाराजांना आपण बघू शकाल मानवंदना देत असताना कॅमेरामॅन 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती विकी मॅन फ्रॉम नारेन. पहिला चेंडू सुरेख फेकलाय अर्जुन साठी. डॉट बॉल आलाय. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. अकरा चेंडू आणि 33 धावेची गरज आहे. अजून एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू फेकी. सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. विकीला आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा विचार जर केला नारायण संघाकडनं हा गोलंदाज नेहमीच आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. मात्र इथे LNT खोणीच्या माध्यमातून दुसऱ्या ओव्हर मध्ये आलाय. अजून एक चांगला बॉल. लेग ब्रेकचा वापर. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त वळण प्राप्त करतोय. सलगचा तिसरा डॉट बॉल आलाय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. 8 मध्ये 38 बनवल्या होत्या सुरभी 11 या टीमनं. आता 9 मध्ये 33 बनवायचे आहेत. अजून एक डॉट बॉल आणि धावचीच्या माध्यमातून अर्जुन परतलाय. आता 8 मध्ये 33 बनवायचे आहेत. नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. या आधीच्या मॅच मध्ये 8 मध्ये 38 धावेची गरज असताना सामना जिंकून दिला होता. मात्र आता 8 मध्ये 33 ची गरज आहे. फुलरलेनचा बॉल उडवलाय. जसा नरेंद्र आलाय तसा गोलंदाजावरती प्रेशर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता गरज आहे 7 चेंडू 27 धावेची. हा बॉल चांगला आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 6 आणि बनवायचे जिंकण्यासाठी 27.
गोलंदाजी मार्कवरती सागर पाटील मॅन फ्रॉम उसाटणे, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट उसाटण्याच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळतोय आणि आता वर्णी लागले LNT खोनीमध्ये 6 मध्ये 27 बनवायचे आहे सुरभी 11 या टीमला. पहिलाच बॉल उडवलाय गोविंदानं, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला पंच डिसिजन कळवायचा आहे. चौकार सुलतान खानच्या बॅट मधनं चौकार आलाय. यावेळेस चांगला बॉल डॉट बॉल फेकलाय. आता 4 मध्ये 23 बनवायचे आहेत. 4 चेंडूवरती 4 षटकार सुलतान खानला ठोकावे लागतील जर इथनं सामना जिंकायचा असेल सुरभी 11 या टीमला. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू फेकलाय. बॉलची अडवणूक, डॉट बॉल, एक धाव या बॉलवरती येते. आता समीकरण आपण बघू शकाल. येणारे 3 चेंडू आणि 22 धावेची गरज. यावेळेस खराब चेंडू, अतिरिक्त चेंडू फेकला. वाईट बॉलचा इशारा पंतांचा आलाय. 3 चेंडू 21 ची गरज आहे. जोपर्यंत नरेंद्र ऑन स्ट्राईक आहे तोपर्यंत काही घडू शकतो मैदानाच्या आतमध्ये. हे मागील मॅच मध्ये त्यानं दाखवून दिलाय. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. 2 चेंडू आणि 21 धावेची गरज. पूर्णपणे मॅच वरती वर्चस्व निर्माण केलंय LNT खोनी या टीमनं. यावेळेस अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन प्राप्त करतो. लेग ब्रेकचा वापर केलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे आणि इथे सामना जिंकला LNT खोनीनं.